औचित्यवाडी. आईला रुपावहिनी सुगंध फोटो लय भारी टाकला इकडे. कवा काढला काय माहिती. कमेंट तरी करावं तिला एक छान फोटो. कमेंट लय आलेत बो, लय भारी, एकदम मस्त, लय शान नको हो. घरी तर भांडेच घाशी ती, नवऱ्याच्या जीवावर आईश करून फोटो काढती. कोणाची कमेंट ही? आईला सदाभाऊ. सदाभाऊनी कसं काय कमेंट केली भाऊला? आपल्या गावातली जी नाही अशी कमेंट करावं येईनी. नाही 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 नाही, सुगंधाला सांगायला पाहिजे कडे. सुगंधा, अय सुगंधा. काय हो? कोणी? काय करती? हो शामराव तुम्ही? हा अयो. आज लय सकाळी सकाळी इकडं दुकानात काही काम नाही वाटतं. दुकानातच होतो. तुझा ती फेसबुकला पोस्ट पाहिली, फोटो तुझा रुपा वहिनीचा. लय भारी आला ना. एकदम भारी आला. अहो इतका भारी, तुम्हाला सांगू का, मी पहिलाच फोटो काढला पण इतका मस्त आला ना, म्हटलं केला मग पोस्ट. मोबाईल भारी आहे ना, त्यामुळे फोटो भारीच येते. तेच तर. आणि असे पण माझे फोटो चांगलेच येतात. रुपा वहिनी सोबत काढला, भारीच झाला एकदम फोटो. एकदम त्याच्यामुळे तो अशी उठून दिसत होती. हा ना. हा मग कमेंट वाचल्या का नाही? मी कमेंट केली ना. असं होय? मग छान, एकदम भारी. अगं भाई ग, तुम्हाला सांगू का, मला कमेंट वाचायची गरजच नाही. लोकांच्या कमेंट इतक्या छान असतात ना, साडीचा कलर खूप छान आहे, फोटो छान आला, छान दिसते, दोघी जणी अशाच कमेंट असणार आहे. बाकी काय आपल्याला अशा काय चुकीच्या कमेंट येत नाही, त्याच्यामुळे मी काय विचार कमेंट भारी तुला सांगू तुम्ही. हा ना. पण तू पाय ना मोबाईल मध्ये कमेंट पाय ना. अहो काय गरज आहे मला कमेंट बघायची? अगं आल्यात काही वाईट कमेंट, म्हणून तो आलो मी सांगायला तुला. कसं असतं, सगळेच आपले हितचिंतक नसते, काही काही खडगळ बी असते. काय होतं मग अशा कमेंटचा विपरीत परिणाम होतो ना. नाही हे बघ खालची खालची, हा हे बघ की वाच बघ. लई शायनिंग मारती हे का. अयो नवरा तिकडे मुंबईला तर काय आईश करती, घरी तर भांडेच घाशी ती. आणि खाली काय बघती? हे कोण आहे? ते रेशन दुकान. राशन दुकानात काय आहे का? अहो त्या पारीला पण चुकीची कमेंट केली आहे बा ना. बघ ना कोणी प्रोफाईल केली. कोण आहे? सदाभाऊ. हा बघ. हे सदाभाऊंचं अकाउंट आहे ना. असं करावं का सांग बरं? आणि आपल्याच महिलेत, गावातल्या महिलेला असं करावं का? म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातले लोक चांगली कमेंट करतात आणि आपल्याच गाव ही घाण कमेंट करणार आहे ना, जवळचेच लोक असतात. तुला सांगतो डिलीट करू नको कमेंट. मी डिलीट करणार नाही, मी स्क्रीनशॉट काढून ठेवते आता. म्हणजे उगं त्यांनी उगं हे करायचं परत, म्हणजे मी कावा टाकली म्हणून स्क्रीनशॉट काढलं स्क्रीनशॉट. आता मी दाखवित असते. तू जाय तू आता, हिला बी सांग. रुपीकडे जाते मी आता. तिला बी सांग. हा जातो मी, जाते मी दुकानात जातो, उघड ठोड आलो. ए रुपे, रुपा, हिला तुला एका शब्दात ऐकायला येत नाही का ग? अहो काम करत असते घरातलं. बरं ठीक आहे, ते जाऊ दे. हे बघ आपण नाही का हा फोटो टाकला दोघींचा, किती भारी आलाय बघा ना. अगं ते भारी जाऊ दे. हे दिसतं का तुला खाली कमेंट? वा किती छान छान कमेंट आलेत. हे बघ स्क्रोल कर. काय आहे? भांडकुदळबाई सोबत कशाला फोटो काढला? साऱ्या गावासोबत भांडत राहती ही. सुगंधा ही पारू सोबत, रुपा सोबत फोटो काढू नको. कोणी? तुला वाचता येत नाही? सदाभाऊ. सदाभाऊ. आणि मला पण म्हणे काय फोटो टाकती, काय शायनिंग मारती, अशा कमेंट करता. असं तू सांग, कुणीच महाराष्ट्रामध्ये अशा कमेंट आपल्याला करत नाही. आणि ते गावातल्या गावात ते सदाभाऊ अशा घाणेरड्या कमेंट करता. काही पण एक काम कर, चला चल तू त्यांच्याकडे. चला आज ना सदाभाऊंना बघूच आपण. चल लवकर. काय नाही हो, चाललंय काय. कोणाचा फोन आला कडे डेपुटी? 2 दिवस आहे आराम, नाही गेलो नगरला, नाही गेलो काय नाही. चालतंय, करतो तुला निवांत फोन मग. हो चालतंय. मित्र होता तेच ऐकत होतो बारीक, मी कान देऊन पण काय आवाज ऐकूच दिला नाही. तुम्ही लगेच ठेवून दिला फोन. नाही मित्रच होता तुझ्यासारखं. कुठं बाजी नाहीत आम्ही. असं ना घरात येऊन पार. आता काय घराच्या कपूर इथं मंडळी ऐकू शकते ना काही, जर मी बोललो कोणासंगत. खिडक्या बंद आहेत ना. बरं आला कशाला? विसरलो. हा
गावात काय राडा झालाय कळलं का तुम्हाला? गावातले राडेच मला कळत नाही, मी गावातले राडेच ऐकायचे सोडून दिलेत. मला आहे ना, मला तेच चाललंय, माझं आयुष्यच ते गावाकरता चाललंय. आता मग तुम्ही डेपुटी आहेत गावचे म्हणलो राडी नाही सर तुम्हालाच आता लागत सरपंच बघा ना, कायम कशाला डेपुटीच्या मागा लागता. गावा पनवेलला झेंडतो. पनवेल येणं तुम्हाला कळत नाही, तुम्ही सवय लावून दिली त्या पनवेलची. एवढं आहे म्हणा. बरं आला कशाला ते सांग. सदाभाऊ आपली आता तिचं काय वतनदार घरानुसारच नाव बोलाय राव. हाय, आम्हाला माहिती वतनदार घराणं आहे, पण आता त्यांचं काय झालं? आपण नुसतेच पांढरे कपडे घालायचे आणि असे विचार काळे करायचे काय उपयोग आहे सांगा बरं मला तुम्ही. का पुढं विचार काळे गेले? मग झालं काय? सुगंधा नाही का तिने फोटो ठेवला होता रुपावहिनी सोबत. कोणाचा? सदाभाऊचा? नाही हो, मग सुगंधाचा आणि रूपाचा फोटो ठेवला होता, तिने पोस्ट ठेवली होती कुठं ठेवली होती? फेसबुकला. त्याचे कमेंट सगळे छान 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 होत्या. हा, त्या सदाभाऊची कमेंट ना काय कमेंट? काय सांगावं का नाही तुम्हाला. लई शायनिंग मारती, घरात भांड्यात घाशी ती, राशनाच्या दुकानात लाईनलाच काय उभा राहती, नवरात्री काम करतो इकडे शायनिंग मारती. असली कमेंट तुम्हाला सांगू तुम्ही. सदाभाऊचं बोलणं कुचके पण झाले की नाही? मग याला सांगितलं. सुगंधाला मी दुकान सोडून सांगायला गेलो आणि मग ती रुपावहिनीकडे गेली ना. आता काय सदाभाऊची काही रे होय. आता ठिकाणाचे पण विषयच नाही तुम्हाला सांगतो. सदाभाऊ तर लय आपल्याला ज्ञान शिकत असतात. डेपुटी बरं का, माय घरी आले ना, माय मंडळीला म्हणते वहिनी लक्ष राहू द्या, आणि इकडे बाया माणसाला कमेंट करतात का. करावं का सांगा बरं. आता चांगला मोका आलाय माया बरोबर, चल जरा चांगलं हे करू, असं ना आपल्याला झापता येईल. चल तू चल बायाच्या नावाखाली. मला काय बोलायचं नाही, मी बोलणार आहे. ए तेजस, सदाभाऊ ना बघितलं का? सदाभाऊ हा ते मंदिरा साईडला, पण कशामुळं? काम आहे माझं नक्की ना तिथं. हो तिकडेच आहेत ना. आपण काय झालंय? काही नाही झालं. काय नाही झालं तुझा. आणि तुम्हाला अजिबात अडवायचं नाही हा भांडताना. ओ सदाभाऊ, तुमचा मोबाईल काढा. मोबाईल का? हा, तूच बॅलन्स तुमचं संपला. फेसबुक ओपन करा. फेसबुक? हा, अगं ती मी 2-2, 4-4 महिने फेसबुक बघत नाही. मी इंटरनेटीच्या भेटीपेक्षा थेट भेटीव ज्यादा आपला बरं असतो. तुम्हाला कमेंट करायला इंटरनेट नसेल लागत ना? कमेंट करायला इंटरनेट, कमेंट करायला वेळ काय? कोणला आहे? दोघींचा चांगला फोटो आहे. चांगला आहे हा. ना? लईच मस्त फोटो आहे. मस्त जात तुम्हाला मस्त वाचता आहे येतं म्हणलं. मराठी? फोटो मस्त जाणार. सदाभाऊ, तुम्हाला वाचता येतं ना मराठी? ही काय कमेंट केली हो? मी कमेंट केली, नाव तर माझंच आहे. कमेंट मी केली. प्रोफाईल बघा ही तुमचीच आहे सदाभाऊ. अरे प्रोफाईल आहे पण कमेंट मला इथं बघायला टाइम नाही. ती कमेंट कोणी केली? कमेंट नाही केलेली मी ती. अहो तुमच्या प्रोफाईल वरून कमेंट आहे ती. फेक आयडिया असेल कोणाची, टाकला असेल माझा सदाभाऊ प्रोफाईल ओपन करा. हे बघा, हे सगळे फोटो तुमचेच आहे. हा तुम्ही परवा सकाळी टाकलेला. मग कस काय तुमच्या आयडी वरून कमेंट आलेली? काय म्हणे राशनच्या दुकानात काय कामाला बी मला कसले काय म्हणे, हिच्यासोबत कशाला फोटो काढले, ती सारागावची भांडकुदळ. काय गरज तुम्हाला? अगं सुगंधा, मी कमेंट टाकीत नाही, वाईट कधी मी बोलत नाही. परश्री आदर करणारा माणूस आहे मी. असंच म्हणून तुम्ही कमेंट टाकली असणार आहे मला. लई गांड्याचे निघाले ओ सदाभाऊ तुम्ही. असे आज चाल मला वाटलं नव्हतं. गंड्याचे? अरे तुझ्या तर जिबीचं हाड तुटलेले हे. तू तरी ही नको घेऊ. अरे 10 गावात मला झेंड्याचा सदाभाऊ म्हणते, तुम्ही गंड्याचा म्हणता. अरे हे माझ्या मोबाईलला लॉकच नसतं. काहीतरी कुटाणा झालाय. मला वेळच नाही लोकांना कमेंट करायला. मला पोरगी मानता ना तुम्ही, हा. आणि पुरीला असं भांडकुदळ म्हणता का? अरे तुझ्या तर बाबतीत कमेंटच करायचं मानत यायचं नाही माझे. म्हणून अशी कमेंट केली. त्या भांडकुदळ बाई सोबत कशाला फोटो काढला सुगंधा? अगं मी नाही कमेंट केली तुमची. मग ती कमेंट मोडन वाकड सुगंधा, एवढा राग करू नको. कर नाही त्याला डर कशाला. लिहितच नाही मी कोणाबद्दल. मग ती तुमच्या अकाउंट वरूनच कस काय मला कमेंट आली? ती तुम्हीच केली. मला आयबी कडे तक्रार करावं लागेल. त्या आई विकडे करा नाही तर कुठं करा मला ते सांगा. पहिले ती कमेंट डिलीट मारा पहिले तिकडून. त्या आईला तक्रार करा नाही तर बापाला करा, पण ते पहिलं ते जरा केले. तुम्हाला मारता येते का? ओपन करून द्या तू पासवर्ड टाका त्याला. अरे मला नाही जमत ते फेसबुक आणि ते नाही होत. पासवर्ड मोबाईल म्हणतात. पासवर्ड नाही, फक्त आलेले फोन घेतो मी. पासवर्ड नाही, काही नाही त्याला. परत आहे ना तुम्ही ना मी तुम्हाला फेसबुकला ब्लॉकच करते. परत तुम्ही मला कमेंटच केली नाही पाहिजे. तू ब्लॉक कर, ठोकळा कर, नाही तर इटात बांधकाम कर. त्या फेसबुकच्या त्याच्या मी नादी लागत नाही. उगाच काहीतरी गैरसमज करून घ्यायचं. चल आणि मला परत भांडकुदळी नाही म्हणायची नाही, चांगले फोटो काढा. फ्लेक्स लावा गावात तुमचे. आम्ही फ्लेक्स लावून आखा गाव भर ना म्हणजे प्रिंट काढू काय
चांगले काढा फोटो निघा. आईला काय डोक्याला एकुटाने काय कोणी कमेंट केलं आलो काय आपण मी तर कमेंट करीत नाही. याचं- राम राम. राम राम. कोणाची फ्लेक्स लावायची म्हणली? अरे फ्लेक्स लावायचा या सुगंधताई भाऊबंद श्रद्धांजलीचा. सुगंधताई म्हणल्या असत्या त्या कमेंट केल्यात ना ते त्यांना त्याचे बहुतेक फ्लॅक्स सदा भाऊ आले ही अपेक्षा नव्हती गड्या. आ, बरंच हाटो आले हो. तुम्हाला विषय माहित नाही तर सुगंधाताईची कमेंट अँड मिमेंट बरीच माहिती काढून आलेत. आता माहिती काय काय यायला पाहिजे तिथपर्यंत आवाज येत होता आम्हाला हा. काहीतरी कमेंट होऊन चाललं होतं होय. आपल्याला थोडा उशीरच झाला यायला. आधी यायला पाहिजे होतं. म्हणजे कळलं असतं ना काय विषय आहे ते. हा. श्याम्या तू काही म्हण पण माणूस दिसायला वरून जरी चिरत असला ना आतून किती चॅप्टर आहे म्हणजे बायांच्या फोटोला जाऊन लाईक करायची खाली कमेंट करायची आपली तरी ताकद आहे का आपल्या बायकोच्या फोटोला लाईक करता येत नाही आपलं? नाही नुसतं दुसऱ्याला म्हणायचं वरून गोरा आणि आतून आतून काळा. काळा. आणि तुमचं तर काळच काम आहे सगळं. मी ओपन सांगणारा माणूस आहे. या कमेंट भानगडीचे काही मी पडत नाही. आता हा कोणी खोडसाळपणा केला एकदा मला त्याची माहिती घ्यावा लागेल. आणि तुम्ही कमेंट करीत नाहीत. प्रभू रामचंद्रानंतर तुझाच अवतार आहे नालायका. आणि तुम्ही लक्ष्मण व्हायचे. काय माहितीये का ज्या माणसाने चूक केली ते बोलून दाखवत नाही. हा. मी नाही त्यात लिंक कडीला वाचली खरंय. बरं का तसं आहे तुमचं सदाभाऊ केलं तर मान्य करा. आपल्या गावातल्या बाया आहेत मतदार आहेत आपण आपल्या मतदारांना कसं इज्जतीच ठेवायला पाहिजे. सदाभाऊ पटलं नाही मला हे. डेपुटी वतनदार घराणे. हं. माझ्या आज्याला 2 बायका होत्या. माझ्या पंजाला 3 बायका होत्या. थांबलाय माणूस जे करत ना आमचं घरानं ओपन करीत. अहो. तुमच्यासारखं मांडी आड गुळ खात नाही. आमची ती भगिनी आमची ती वहिनी आहे ना त्या वहिनीमुळे हा माणूस थांबलाय नाही तर वहिनीने जर जोर लावला नसता ना तर ह्यो माणूस आजच पाहिजे रेकॉर्ड मोडला. वहिनीला कळलं अशा बायकाला कमेंट करते कळायचं नाही अहो आपली बहीण आहे ती. बरं का कळायचं नाही आपण जाऊन सांगायचं आज जर हे वाढत गेलं तर आज आपल्या बहिणीची किती चव जाईल या माणसामुळं. हा? अहो मीडिया आहे. सांगताच येत नाही. मला काय म्हणायचं, यांच्या- आमच्या फक्त कमेंटच्या आरोप आहेत. तुमच्या मिटिंगी होत्या आतून भेटेन फोटो एक दिवस लागत आहे. विरोधकाचा हा निस्ता दुसऱ्याला हे करण्याचा डाव आहे बरं का? नाही. आता ज्या वेळेस आपलं पुढे येतं ना जगासमोर त्यावेळेस काय करतं मांजर दुसऱ्यावर आळ घालायला लागत ऐका त्या नाही बी कमेंट मी टाकीत नाही वाचितो. डेपुटी लगेच डिलीट होत्यात पण इथून पुढे मी बी आहे ना स्क्रीनशॉट घेऊनच ठेवतो. बर बर आपले घेतले ना स्क्रीनशॉट मग माझा स्क्रीनशॉट कुठे लावायचा असेल बघा. मी नाही भेट त्याला कर नाही त्याला डर कशाला. हे गाणं आहे ना कुठलं तरी हा. मळ्याच्या मळ्यामध्ये ग बाई कारल लोंबत हा. कारल लोंबत नको त्याच्या नाकाला झोंबत ग येतो स्क्रीनशॉट आहेत ना आपल्याला फ्लॅक्सवर लावायचे ते विरोधकाला. हा चल मळ्याच्या ग मळ्यामध्ये वाढला डेंगळा सदा भाऊ माझ्या साऱ्या गावात पुढचं नको बोलायला आणतात. मग फिरण ना कपडे घालून फिरण भेट नसतो. तर म्हणून असं तर तुम्हाला आनंदात पाहिलं ना माझा दिवस तू जातो मग. अरे आनंदाचीच गोष्ट आहे. अरे हसायचं कारण तसं आहे काय झालं पुढची पाहिली तर मला पोरगी बघितलं हसणार नाही मी रडन. हसायचं कारण वेगळं असं आहे आपल्या गावातले सदाभाऊ आहेत ना हा सदाभाऊ नाही का फेसबुक मधलं काही हा काय झालंय त्यांच्या अकाउंटवरून याला आपले सुगंधा मॅडम आहेत ना हा. त्यांच्या फोटोला अशा वाईट वाईट कमेंट झाल्यात ना हा. आणि त्या सुगंधाताईन जालूची बायको जाऊन लय बोलल्यात त्यांना लय ताशलंय बरं हा. का. मी यासाठी हसत होतो याला सदाभाऊला स्वतःला कमेंट करता येत नाही हा. ते जास्त मोबाईल मध्ये फेसबुक मध्ये नाही त्यांचं इंटरेस्ट. मग या कमेंट केल्या कुणी म्हणलं वहिनीने केल्या काय त्यांच्या नाही रे वहिनी तसं आहे तर ती मग हा दुसरा तिसरा दोन असेल तुमचाच चेला काय हा तो कमेंट केलाय. अहो तुमच्या क्षेत्र शाळेत आले वाढलेलो आहे डेप्युटी मी मी तुला असं म्हणतो काय कमेंट कर तो हातात कस काय मोबाईल आला हा
अहो ते झोपेल होते पारावर हा ते जे म्हणून मी तिथं होतो हा मला पावा साधा होता मोबाईल हा फेसबुक उतरलं तिथं सोनाला वहिनीचा आणि पार वहिनीचा फोटो हा हा म्हणलं येतर विरोधात अशी लवकर सापडत नाही अच्छा अच्छा आणि मी तुमचा माणूस हा म्हणलं आता यांची तशी जिरवायची पावा हा मग टाकले मी पेमेंट तो टाकलाय काय हा. तो तेजस टाकलाय का मग. तोला एवढं नाही कळत तेजस टाकून घेतलं काय त्याच्याच भोवतून टाकून घेतले मी आईच्या बालट भिंगुर येडा येडपाट्या ते भलते खावळे साधा भाऊला आपण तवळले पण ही आनंदाची बातमी ना जाऊ दे चांगली जिरली साधा भाऊची विरोधात जिरवायची म्हणजे ना ते ठीक आहे पण अशा उचापात्याला तू चांगला आहे तुला चांगलं काम नाही जमायचं गणित सोडायचं नाही काही नाही आणि कुशाला पाया पडतो होय मग मी तर म्हणतो आता जाऊ दे आता साधा भाऊ आपल्या विरोध होत त्याच्यामुळे जाऊ दे होय मग आज पार्टी होईन तर मग या विषयावर पार्टी नाही संध्याकाळी मी नेईन तुला मग 50 रुपये तर द्या ना पळ मला फोन आला चल जाऊ का हा ते भाऊ मला ये सर पुण्याला तुमच्या बरोबर अरे मग जाऊ ना, मग काय प्रॉब्लेम आहे, आपल्याला काय अडचण आहे. तुम्ही तिथे उजळले त्याला आलं तुम्हाला अरे सदा भाऊ हा आलोय हे काय म्हणता? काय आहे? हा ते आपलं फेसबुक उघडीचा गाव मला का हो? ते आमच्या मित्राचा वाढदिवस आहे ना, कमेंट टाकायची होती त्याला. अहो मग ते तुम्ही टाका ना सदा भाऊ, आता आम्हाला त्यातले पासवर्ड वगैरे नाही माहित ना काही. नाही मला बी नाही माहित. तुम्हाला पासवर्ड कुठे आहे त्याला? नाही का? हा पासवर्ड. अच्छा मला वाटलं आहे की काय. पासवर्ड कुठे आहे ते? हा ओपन झालंय, सोपं आहे. दीपकराव देशमुख नाव काढ ना. दीपकराव. हा आता के. कमेंट टाकाय त्याला. काय काय टाकी वाढदिवसाला? हॅपी बर्थडे. पण तुम्ही आम्हाला काय सांगताय? तुमचा हात लय चलतो, तुम्हाला नॉलेज त्यातलं, म्हणून म्हणलं तुम्हाला बरोबर पटक्याने आले ना दीपकराव लगेच तिथे टपक्याने तुम्हाला सगळं आयडिया आहे त्यातली. नाही त्यात ते वर्थ होतं ना, पटकन सर्च बरोबर झालं. कोणाचे अकाउंट ओपन करायचे, कोणाच्या तिथे कमेंट टाकायच्या, कोणाला खुटे मारायचे, कोणाला फुले द्यायचे, अंगठे लाथा सगळं आहे ना. हा अरे तू शिकलेला तेवढं हुक लागलं. अहो, सदा भाऊ. माकडे तुम्ही करता का असे? अपेक्षा नव्हती अरे गंड्याचा म्हणली ती रुपी मला गंड्याचा काय बोलता? दिवस काय बोलता अहो, त्यांना- मला पुरस्कार दिला तिने. रोज दिवसभर किती तरी आम्ही विरोधक असलो ना, तर मला माहिती आहे साधा भाऊ कोणता. मी मग त्यांची चेष्टा केली, पण मला तेव्हा घरी गेल्यावर कळालं नाही. ह्यो म्हणला आम्ही टाकले, तुम्हाला कळायला. अरे तू तर याच्यामुळं नाही म्हणजे चुकून झाला असेल सदा भाऊ. आम्ही चांगल्या ठिकाणाला लाव. इकडं अक्कल घंटाची तो. तू आहे ना या पोराची लई नादी नको लागू बरं का. तू शिकल्या सावरलेलं पोरग आहे, गावातल्या कुरगोड्या तुला माहित नाही. ते आमचं बिना वाया गेले बरं का. आणि तुला सांग का, मला सांग सदा भाऊ सारखा माणूस कमेंट टाकणार, ती बाई बोलून गेली का नाही? एखाद्या वाईट कमेंट मुळे आज सदा भाऊला किती लांछन लागलं असतं. नाही चुकलंच आमचं. चुक आता एक काम करायचं, जायचं आणि ते सुगंधा वगैरे त्याला आम्ही सदा भाऊ असेल पाय पडायचं आणि सांगायचं आम्ही मोबाईल घेतला होता. केली जा चला चल चल पाय पाडू. पळा ए. आणि तिचा फोन आला पाहिजे सॉरी म्हणून मला. हो चाल. अहो हे आमचं लय गांड्याचं आहे. हे सगळं त्या तेजसला गाव आलेलं आहे शहरातून, त्याला सांगत हे सगळं. आणि तुम्हाला सांगू का, आता ते मला तिथं आलं, मला लक्षात आलं माझ्या बरोबर की हे आमच्याच बियाण्याचं काम दिसतंय. कारण तुम्ही कमेंट टाकणार नाहीत. मला लक्षात आलं तुम्ही इथं पार बसत असतात, 100% इथं काहीतरी गोळ घातला येईल. अहो त्या सुगंधाचं रूपाचं फेसबुक अकाउंट काढायचे, त्याचे फोटो पाहायचे, मग कमेंट टाकायची. एवढा वेळ आहे का? आमचं त्याच्यावरच असतंय कायम बरं का. कायम कोणाला काय कमेंट आहे काय, त्याच्यामुळे तो आहे ना, त्याला ही सवय लागली. मग आम्ही मोबाईल घेतो आणि कधी कधी माझ्या ह्याच्यावरून कमेंट केली, दोनदाच वाढलेला आहे. माझ्या लगेच लक्षात आला. हे मी बाया माणसाच्या नादी लागत नाही. तुम्ही पाहिलं ना तुम्ही एक काय चाललंय महाराष्ट्रात देशात. जो नादी लागला कार्यक्रम झाला, संपला. ते आहे बाया माहिती. माणसानी याच्यात पडावं नाही, गड्यांनी गाड्याने कमेंटच करावं नाही. तुम्ही एक काम करा, सुरक्षित राहण्याकरता जरा पासवर्ड टाकून घ्या, म्हणजे कोणी मोबाईल फेसबुक मध्ये जाऊन तुमच्या विरुद्ध कोणी टाकणार नाही.
आणि लॉक करा. मोकळ्या मनाचा आहे मी. लोक- अंतकरण मोबाईल सगळं ओपन आहे, लोकच नाही त्याला. आज झालंय काय माहितीये का, सध्या मोकळ्या मनाचा आणि पासवर्ड नसलेल्या मोबाईलचाच लोक खेळ करून राहिलेत. त्याच्यामुळे जरा आहे ना सुरक्षित ठेवा, मन मोकळं ठेवा, पण सुरक्षित ठेवा. आपल्या मनात कोणी प्रवेश नाही केला पाहिजे. मोबाईलचं आहे ना आता असं ऍप्लिकेशन बघतो, कॅमेरा कोण हात लावित मोजा मोबाईल कोण घेते. इथं झोपतो मी बिंदास, लोक येतात मोबाईलवर झोपले ना, एक चोर खिसा शिवून घ्या, त्याच्यात मोबाईल घालायचा म्हणजे बरं. कोणी हात घालायचं नाही. येऊ का? बारीक घ्यावं लागेल मला. हा.